नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं वर्ष असणार आहे. अधिक मास असल्यामुळे यंदा हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे. अधिक मास यालाच मलमास किंवा पुरुषोत्तम मास असं देखील म्हटलं जातं. हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यामध्ये विवाह, गृहप्रवेश, बारसं त्याचबरोबर इतर जी मंगल कार्य आहेत तर ती केली जात नाहीत. मात्र पूजापाठ, व्रतवैकल्य, जप, तप आणि दानधर्म करणं या महिन्यामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळं भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर आपण आज या व्हिडिओमध्ये हा अधिक मास 2026 मध्ये कधीपासून सुरू होणार आहे, त्याचबरोबर या अधिक मासाचे महत्त्व काय आहे, या अधिक मासामध्ये काय करावे, काय करू नये, तसेच जावयाला या अधिक मासामध्ये चांदीची भेटवस्तू दिली जाते, तर ती भेटवस्तू का दिली जाते, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर व्हिडिओच्या सुरुवातीला अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं का म्हटलं जातं याविषयीची माहिती जाणून घेऊया. तर अधिक महिना 30 किंवा 33 दिवसांचा असतो. या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत, ते एका जागी थांबून राहतात. हिंदू पौराणिक कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा या महिन्याची निर्मिती झाली होती तेव्हा कोणत्याही देवाने त्याचा स्वीकार केला नाही. मग काय, दुःखी कष्टी झालेला मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार. अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी या अधिक मासाला पदवी बहाल केली. तेव्हापासून अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला. काही ठिकाणी याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं. म्हणून तर अधिक मासात जे काही व्रत केलं जातं तर त्यात भगवान श्रीहरी विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते. तर या अधिक मासामध्ये मी अगोदर सांगितल्याप्रमाणे जी मंगल कार्य असतात, शुभ कार्य असतात तर ती केली जात नाहीत. जसं की एखाद्याचा विवाह असेल, गृहप्रवेश असेल किंवा कोणतंही महत्त्वाचं काम जर तुम्ही या महिन्यामध्ये सुरू करणार असाल तर ते केलं जात नाही. त्याचबरोबर या महिन्यामध्ये पूजापाठ, जप, तप तसेच गोमातेची सेवा करणं अत्यंत पुण्यकारक मानलं जातं. या अधिक मासामध्ये रामायण, गीता यासारख्या धार्मिक ग्रंथांचं दान देखील करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करण्याला या महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. तर 2026 मध्ये अधिक मास कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे, तर हिंदू कॅलेंडरनुसार 2026 मध्ये ज्येष्ठ महिना 22 मे 2026 रोजी सुरू होणार असून 29 जून 2026 रोजी संपणार आहे. या काळात अधिक मास देखील सुरू होईल, जो 17 मे 2026 पासून सुरू होणार असून 15 जून 2026 रोजी संपेल. जेव्हा कॅलेंडरमध्ये एक महिना दोनदा येतो तर तेव्हा त्या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास असं म्हटलं जातं. अधिक मास हा एक महिन्याचा अतिरिक्त भाग आहे, जो अंदाजे दर 32 महिने 16 दिवस आणि काही तासांनी येतो. आता आपण या अधिक मासाचे महत्त्व काय आहे तर ते जाणून घेऊया. प्रत्येक मानवामध्ये एक आध्यात्मिक अस्तित्व असतं, ज्यामध्ये वायू, पाणी, पृथ्वी, अग्नी आणि आकाश असे 5 भूत असतात. ते बुद्धी, मन, अहंकार आणि आत्मा, दिव्य किंवा आत्मा या स्वरूपात प्रकट होतात. एखाद्याच्या भौतिक अस्तित्वाचे आध्यात्मिक अस्तित्वाशी एकरूप होण्यासाठी एक विशिष्ट वेळ आणि संपूर्ण पूजा प्रक्रिया आवश्यक असते. आणि त्यासाठीच हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा योग्य महिना मानला जातो. या महिन्यातील धार्मिक विधींचे काटेकोरपणे पालन केल्यास व्यक्तीला मनशांती प्राप्त होते. ही शांती कठोर परिश्रम किंवा फलदायी परिणामांच्या समाधानाशी संबंधित नाही, तर गोंगाटात शांतता आणि प्रसन्नता ओळखण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. भूतकाळातील वेदना आणि वेदनांपासून मुक्तता मिळव आणि जीवन आपल्यावर त्याचे आशीर्वाद देईल या मानसिक आणि आध्यात्मिक समाधानाच्या बाबतीत त्यावर मात करणे हा महिना आपल्याला आशीर्वाद देतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या अधिक मासात आपण केलेले धार्मिक विधी, त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू, भगवान श्रीकृष्णांची केलेली तपश्चर्या, नामस्मरण याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होतं आणि त्यामुळं हा अधिक मास अतिशय महत्त्वाचा ठरतो. यामुळं आपल्या जीवनातील सर्व संकट, विघ्न, अडचणी दूर होण्यास देखील मदत होते. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास
आणि सर्वाधिक महिना असतो। सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयाचा लाड करण्याचा महिना असतो। या अधिक मासामध्ये म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये आई वडील आपल्या मुलीला आणि जावयाला घरी बोलावतात आणि रितसर त्यांना गंध लावून त्यांचा मानपान केला जातो, ओवाळलं जातं, त्यांना पंचपक्वान्न खायला घातलं जातं। त्याचबरोबर अधिक मासात जावयाला वाण दिलं जातं। हिंदू धर्मात मुलीला आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा मानला जातो आणि म्हणूनच जावयाला तुपात तळलेले 33 पटीत अनारसे दिले जातात। एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला दिला जातो। अनारसे जर नसतील तर मग म्हैसूर पाक, त्याचबरोबर बत्तासे किंवा जे जाळीदार पदार्थ असतील तर ते या जावयाला 33 या अंकामध्ये दिले जातात। या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यासारख्या वस्तूसुद्धा 33 पटीत दान केल्या जातात। त्याचबरोबर आई आपल्या मुलीला या अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये चांदीची जोडवी, त्याचबरोबर चांदीचे जे पैंजण असते तर ते देखील भेट म्हणून देत असते। अधिक महिना हा 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या नंतर म्हणजे सुमारे 33 महिन्यांच्या नंतर येतो। या महिन्यासाठी म्हणून 33 वस्तूंचं दान केलं जातं। याचा उल्लेख अनेकदा 30 आणि 3 असा केला जातो, कारण पूर्ण महिना हा 30 दिवसांचा असतो। त्यामुळे तुम्ही जर एखादं जर व्रत करत असाल, दिवसातून एकदाच हे व्रत करणार असाल तर शेवटचे 3 दिवस ते दिवसातून 2 वेळा करून 33 पूर्ण करावे लागतात। तसंच 33 ही संख्या अधिक मासामध्ये अतिशय महत्त्वाची आहे। 33 कोटी देव असल्यानं 33 ही संख्या महत्त्वाची आहे। त्याचबरोबर जावयाला चांदीची भेटवस्तू का दिली जाते तर माता लक्ष्मीला चांदी ही अतिशय प्रिय आहे। चांदीमध्ये माता लक्ष्मी वास्तव्य करते असं म्हटलं जातं आणि त्यामुळं जावयाला चांदीच्याच भेटवस्तू दिल्या जातात। हिंदू धार्मिक दृष्टिकोनातून चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो। हिंदू मान्यतेनुसार चांदीची उत्पत्ती भगवान शिवशंकरांच्या डोळ्यातून झाली आहे अशी मान्यता आहे। चांदीचा संबंध प्रेमाचा कारक शुक्र, धनाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे असे म्हटले जाते। चांदी शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित करते। यासोबतच शरीरातील समस्या दूर करण्यासाठीही चांदीचा उपयोग होतो। मुलीचं आयुष्य सुखी करण्यासाठी अधिक मासामध्ये म्हणूनच जावयाला या चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात। त्याचबरोबर देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला महत्त्व आहे। यामुळं जावयाला चांदीचं निरंजन हे दिलं जातं भेट म्हणून। जावयाला निरंजन दिल्यामुळं तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात। जेव्हा तुम्ही चांदीचं निरंजन जावयाला देता तेव्हा तुमच्यावरील यम, शनी, राहू आणि केतूचं ग्रहांचं वाईट परिणामही कमी होतात असं सांगितलं जातं। तर या अधिक मासामध्येच म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये काय करावे तर भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यामध्ये दानाला अधिक महत्त्व असल्याचं सांगितलं जातं। अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते। कर्ण हा आपल्या दानशूरपणासाठी आजही ओळखला जातो। कोणतंही धार्मिक कार्य असेल की यथाशक्ती दान करावं असं सांगितलं जातं। तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणं, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं असे संस्कार आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू असल्याचे दिसतात। दीपदान, वस्त्रदान तसेच भागवत कथा ग्रंथाचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य फलदायी मानलं जातं। असं केल्यानं धन, वैभव, धान्य वृद्धिंगत होते अशी मान्यता आहे। अधिक महिन्यातील दानधर्माविषयी काही पुराणात शास्त्रामध्ये देखील उल्लेख असल्याचं दिसतं। इतकेच नव्हे तर अधिक महिन्यातील कोणत्याही तिथीला काय दान करावे याचे नियम देखील घालून दिल्याचं दिसून येतं। प्रतिपदा तूप, चांदी यांचे दान करावे। द्वितीयेला सोने, कांस्य यांचे दान करावे। तृतीयेला चणा व चण्याचे डाळ त्याचबरोबर चण्यापासून बनवलेले पदार्थ दान करावेत। चतुर्थीला खारीक दान करावी। पंचमीला गुळ दान करावा। षष्ठीला अष्टगंध दान करावा। सप्तमीला रक्तचंदन, गोड पदार्थ तसेच रंग यांचे दान करावे। अष्टमीला रक्तचंदन, कापूर, केवडा यांचं दान करावं। नवमीला केशर दान करावे। दशमीला कस्तुरी दान करावे। एकादशी गोरोचन दान करावे। द्वादशीला शंख दान करावा। त्रयोदशीला घंटी दान करावी। चतुर्दशीला मोत्याची माळ किंवा मोत्यापासून बनवलेला कोणताही अलंकार असेल तर तो दान करावा। पौर्णिमेला, अमावस्येला माणिक तसेच अन्य रत्ने दान करावीत। तर अशा प्रकारे या अधिक मासातील तिथीनुसार तुम्हाला दानधर्म करायचा आहे। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये यंदा म्हणजे 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास हा कधीपासून सुरू होत आहे, कधी संपणार आहे, त्याचबरोबर अधिक मासाविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। जावयाला चांदीचीच वस्तू भेट म्हणून का दिली जाते
त्याचबरोबर अधिक मासामध्ये काय करावे काय नाही तसेच इतर देखील माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या काही समस्या अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.